नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव, वैजापूर, येवला अंतर्गत सुतावणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूर मार्फत मी कपिल पाटील फिजिक्स हा विषय सादर करतोय. या व्हिडिओमध्ये आपण ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर या चॅप्टरचे प्रॉब्लेम्स डिस्कस करू. तर बघा क्वेश्चन काय दिलाय त्यांनी, तो सुरुवातीला क्वेश्चन लक्षात घ्या. त्यांनी म्हटलंय व्हॉट विल बी द एनर्जी ऑफ each photon in monochromatic light of frequency 5 into 10 raised to power 14 hertz. बघा क्वेश्चन लक्षात घ्या. सुरुवातीला त्यांनी म्हटलं आहे की व्हॉट विल बी द एनर्जी ऑफ फोटॉन, फोटॉनची एनर्जी किती राहील इन मोनोक्रोमॅटिक लाईट ऑफ वेवलेंथ, ज्याची वेवलेंथ तुम्हाला दिलेली आहे. मग लाईटची वेवलेंथ दिलेली आहे, मग लाईटची वेवलेंथ आपण कशाने डिनोट करू, न्यू नी. न्यू इज इक्वल टू दिला आहे 5 into 10 raised to power 14 हर्ट्स दिलं काय तुम्हाला, तर 5 into 10 raised to power 14 हर्ट्स. विचारलाय एनर्जी ऑफ फोटॉन पाहिजे, दॅट इज ई इज इक्वल टू काय घेऊ आपण, क्वेश्चन मार्क. एक व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे, दॅट इज एच. एच म्हणजे प्लॅंक कॉन्स्टंट, ज्याची व्हॅल्यूज आहे 6.63 into 10 raised to power -34. तर ई कॅल्क्युलेट करायचं आहे. बेसिक फॉर्म्युला घेऊ आपण, दॅट इज ई इज इक्वल टू एच इंटू न्यू. इथं एच म्हणजे प्लॅंक कॉन्स्टंट, ज्याची व्हॅल्यूज आहे 6.63 into 10 raised to power -34 into न्यू, that is 5 into 10 raised to power 14. मल्टिप्लिकेशन करू आपण. त्याआधी बघा नंबर कलेक्ट केले, तिथे राहील 6.63 into 5 into 10 raised to power -34 plus 14, that is काय राहील -20. आता आपण मल्टिप्लाय करू 5 नी. 5 नी मल्टिप्लाय जरी केलं तर इथं राहील बघा एनर्जी ऑफ फोटॉन, दॅट इज ई इज इक्वल टू बघा 3 5 चा 15, 5 1 कॅरी झाला. 6 5 चा 30 प्लस 1, दॅट इज 31, 3 कॅरी झाला. 6 5 चा 30, 30 प्लस 3, दॅट इज 33. दोन डिजिट नंतर डेसिमल पॉइंट इंटू 10 रेस टू पॉवर किती राहील -20. आपण काय करू, एक डिजिट अजून शिफ्ट करून घेऊ, म्हणजे ई इज इक्वल टू राहील 3.315 इंटू 10 रेस टू पॉवर -20 जूल. म्हणजे म्हणता येईल की त्या फोटॉनची एनर्जी किती असेल, तर 3.315 इंटू 10 रेस टू पॉवर -20 जूल. बघा क्वेश्चन लक्षात घ्या काय दिलेलं आहे त्यांनी. त्यांनी म्हटलं आहे व्हॉट विल बी द एनर्जी ऑफ ईच फोटॉन. फोटॉनची एनर्जी कॅल्क्युलेट करायचं आहे इन मोनोक्रोमॅटिक लाईट ऑफ फ्रिक्वेन्सी 5 इंटू 10 रेस टू पॉवर 14 हर्ट्स. तुम्हाला मोनोक्रोमॅटिक लाईटची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, ती फ्रिक्वेन्सी घेतली आपण, दॅट इज न्यू इज इक्वल टू 5 इंटू 10 रेस टू पॉवर 14 हर्ट्स. कॅल्क्युलेट करायचं आहे एनर्जी, दॅट इज ई. फॉर्म्युला घ्याल तर एक व्हॅल्यूज तुम्हाला माहित आहे प्लॅंक कॉन्स्टंटची, तर किती आहे, एच इज इक्वल टू 6.63 इंटू 10 रेस टू पॉवर -34. आता बघा आपल्याला एनर्जी फाइंड करायचं आहे, मग बेसिक फॉर्म्युला घेऊ आपण, दॅट इज एनर्जी ऑफ फोटॉन. काय एनर्जी ऑफ फोटॉन, दॅट इज ई इज इक्वल टू काय होते, तर एच इंटू न्यू. E is equal to h into न्यू. व्हॅल्यूज पुट करा. h ची व्हॅल्यूज किती आहे 6.63 into 10 raised to power -34 into
न्यू ची व्हॅल्यूज आहे 5 into 10 raised to power 14. तर सिम्प्लिफाय करू आपण, तर बघा इथं राहील मग 6 into 6.63 into 5 into 10 raised to power minus 34 plus 14, that is minus 20. तर आता बघा याला आपण मल्टिप्लाय करू 5 नी, 5 नी मल्टिप्लाय केल्यावर राहील काय, तर E is equal to 33.15 into 10 raised to power minus 20 किंवा 3.315 into 10 raised to power minus 20 जूल. आणि ही राहील रिक्वायर्ड व्हॅल्यू फॉर द एनर्जी म्हणून आपण. इथपर्यंत लक्षात आलं तर व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. लिहून झालं असेल. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. A threshold wavelength of tungsten is 2.76 into 10 raised to power minus 5 सेंटीमीटर. एक टंगस्टन दिलाय ज्याची थ्रेशोल्ड वेवलेंथ तुम्हाला दिलेली आहे ती आहे 2.76 into 10 raised to power minus 5 सेंटीमीटर. Number 1, explain why no photoelectron are emitted when the wavelength is more than 2.76 into 10 raised to power minus 5 centimeter. B, what will be the maximum kinetic energy of electron ejected in each of the following case? Number 1, if ultraviolet radiation of wavelength 1.8 into 10 raised to power minus 5 centimeter, and number 2, radiation of frequency 4 into 10 raised to power 15 hertz is made incident on the tungsten surface. तर बघा क्वेश्चन तुमच्या लक्षात आला असेल. जे दिलाय आपण ते लिहून घेऊ सुरुवातीला. गिवन मध्ये काय दिलंय त्यांनी, द थ्रेशोल्ड वेवलेंथ दिली आहे दॅट इज लॅम्बडा 0 इज इक्वल टू काय थ्रेशोल्ड वेवलेंथ, तर 2.76 into 10 raised to power minus 5 सेंटीमीटर. विचारला काय, एक्सप्लेन व्हाय नो फोटो इलेक्ट्रॉन आर एमिटेड. तर आपल्याला दाखवायचं आहे की का फोटो इलेक्ट्रॉन एमिट होत नाही. आता थ्रेशोल्ड वेवलेंथ कशाला म्हणाल, तर अशी काही वेवलेंथ की ज्या वेवलेंथला फोटो इलेक्ट्रिक एमिशन पॉसिबल आहे, का ज्या वेवलेंथला फोटो इलेक्ट्रॉन जस्ट एमिट होतात त्या वेवलेंथला काय म्हणू आपण, थ्रेशोल्ड वेवलेंथ म्हणतात. मग थ्रेशोल्ड वेवलेंथ त्यांनी दिलाय. आता जसं आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी घेतो, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी मीन्स द मिनिमम अमाउंट ऑफ फ्रिक्वेन्सी रिक्वायर्ड टू इजेक्ट द इलेक्ट्रॉन और फॉर द फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल, किंवा इलेक्ट्रॉन इजेक्ट होण्यासाठी जी मिनिमम फ्रिक्वेन्सी गरजेची आहे त्यालाच काय म्हणू आपण, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. मग आपली इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी एवढी किंवा त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे. सिमिलरली फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ बघा, वेवलेंथ इज इनवर्सली प्रपोर्शनल टू काय असते, फ्रिक्वेन्सी. मग असं जरी असेल तर जर का फ्रिक्वेन्सी जर आपल्याला मिनिमम किती फ्रिक्वेन्सी पाहिजे, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इतकी किंवा त्यापेक्षा जास्त. मग वेवलेंथच्या फॉर्म मध्ये कसं म्हणता येईल की जर का इन्सिडेंट वेवलेंथ इज लेस दॅन ऑर इक्वल टू काय असायला पाहिजे, तर थ्रेशोल्ड वेवलेंथ. इथं आपण तसं मेन्शन करू, फॉर फोटो इलेक्ट्रिक, फॉर फोटो इलेक्ट्रिक एमिशन, the incident
wavelength is less than or equal to threshold wavelength. और फोटोइलेक्ट्रिक एमिशन साठी जे इन्सिडेंट वेवलेंथ आहे तर इज लेस दॅन ऑर इक्वल टू काय असायला पाहिजे थ्रेशोल्ड वेवलेंथ. मग त्यांनी म्हटलंय की बघा पहिला क्वेश्चन काय म्हटलं की जर का वेवलेंथ ही 2.76 इंटू 10⁻⁵ पेक्षा ग्रेटर असेल म्हणजे आपली इन्सिडेंट वेवलेंथ इज ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड वेवलेंथ जरी असेल तर कोणतंच फोटो इलेक्ट्रिक एमिशन होणार नाही. हा झाला पहिला पार्ट. आता याच्यातला दुसरा पार्ट त्यांनी काय म्हटलंय व्हॉट विल बी द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. आपल्याला केई मॅक्स पाहिजे. केई मॅक्स साठी त्यांनी दोन दिलेले आहेत. सर्वात पहिली कंडिशन ज्याला आपण नंबर 1 कन्सिडर करू ते म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू दिला आहे 1.80 इंटू 10⁻⁻⁵ सेंटीमीटर. त्याने दिला आहे इन्सिडेंट वेवलेंथ लॅम्बडा इज इक्वल टू किती आहे 1.80 इंटू 10⁻⁵ सेंटीमीटर. तर आता बघा कायनेटिक एनर्जी अकॉर्डिंग टू आइन्स्टाइन इक्वेशन के मॅक्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे तर h इंटू न्यू मायनस न्यू झिरो. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय आहे तर h इंटू न्यू मायनस न्यू झिरो. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1 नाव. आता बघा या न्यू म्हणजेच काय फ्रिक्वेन्सी. कोणती फ्रिक्वेन्सी इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी आणि न्यू झिरो बी द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी एच बी द प्लँक कॉन्स्टंट. असं जरी असेल तर आता याला रिप्लेस करू आपण या फ्रिक्वेन्सीला ऍज वेलॉसिटी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे वेवलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी. तर वेलॉसिटी ऑफ लाइट दॅट इज सी इज इक्वल टू वेवलेंथ घेतली मी लॅम्बडा इंटू फ्रिक्वेन्सी काय घेऊ आपण न्यू. मग न्यू ची व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायची आपल्याला. मग लॅम्बडा दुसऱ्या साईडला पाठवा म्हणजे इथं राहील न्यू इज इक्वल टू सी डिवायडेड बाय लॅम्बडा. न्यू इज इक्वल टू काय असेल सी डिवायडेड बाय लॅम्बडा. सिमिलरली न्यू झिरो इज इक्वल टू काय लिहिता येईल तर सी डिवायडेड बाय लॅम्बडा झिरो. या दोनही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करू. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1 म्हणजे इथं राहील केई मॅक्स इज इक्वल टू एच इंटू इथं असेल सी डिवायडेड बाय लॅम्बडा मायनस सी डिवायडेड बाय लॅम्बडा झिरो. या दोघांमध्ये सी कॉमन आहे म्हणजे इथं राहील केई मॅक्स इज इक्वल टू इथं असेल एच सी इंटू 1 बाय लॅम्बडा मायनस 1 डिवायडेड बाय लॅम्बडा झिरो. मग आता व्हॅल्यूज पुट करा h that is 6.63 into 10⁻⁻34 इंटू बघा आता आपल्याला हे सिम्प्लिफाय करायचं आहे याची व्हॅल्यूज. तर सिम्प्लिफाय करायच्या आधी तुम्ही एक काम करा इथपर्यंत लक्षात आलं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. लिहून घ्या. लिहून झालं असेल तर बघा याच्यातला आता हा दुसरा जो पार्ट दिसतोय
तर ही व्हॅल्यूज आपण इथं घेऊ कॅल्क्युलेशन साठी. बघा हा पार्ट इथं घेऊ आपण. के मॅक्स इज इक्वल टू एच आहे 6.63 into 10 raised to power minus 34 into velocity of light 3 into 10 raised to power 8 into इथं याला सिम्प्लिफाय केल्यावर राहील काय, डिनॉमिनेटर मध्ये लॅम्बडा इंटू लॅम्बडा 0 क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर लॅम्बडा 0 मायनस लॅम्बडा. 3 न मल्टिप्लाय करू 9 18 चा 8 1 कॅरी झाला 18 प्लस 1 दॅट इज 19 into 10 raised to power minus 34 plus 8 that is काय होईल minus 26 into lambda 0 ची व्हॅल्यूज आहे that is 2.76 into 10 raised to power minus 5. किती ठेवू आपण, त्यानंतर मायनस लॅम्बडाची व्हॅल्यूज आहे 1.8 into 10 raised to power minus 1 डिवाइडेड बाय या दोघांचं डिव्हिजन that is 2.76 into 10 raised to power minus 5 into 1.8 into 10 raised to power minus 5. Here is centimeter. म्हणजे इथं लिहिता येईल that is ke max is equal to 19.89 into 10 raised to power minus 26. इथून 10 raised to power minus 5 कॉमन जरी काढलं इथं काय बाकी राहील 2.76 minus 1.8 6x पास केला 17 मधून 8 दॅट इज 9 0 म्हणजे इथं राहील 0.96 into 10 raised to power minus 5 divided by ही पूर्ण टर्म that is 2.76 into 10 raised to power minus 5 into 1.8 into 10 raised to power minus 5. 10 raised to power minus 5 हा minus 5 कॅन्सल झाला तर हे 10 raised to power minus 5 नाहीये 26 आहे फक्त. तर आता बघा याला मग सिम्प्लिफाय केला इथं राहील के मॅक्स इज इक्वल टू 19.89 into 0.96 into 10 raised to power minus 26 divided by इथं राहील 2.76 into 1.8 into 10 raised to power minus 5 पण हे सेंटीमीटर मध्ये याला मीटर मध्ये कन्वर्ट केल्यावर राहील 10 raised to power minus 7. मग याला सिम्प्लिफाय करू हा -7 वर गेल्यावर काय येईल +7 म्हणजे 19.89 into 0.96 divided by 2.76 into 1.8 into 10 raised to power -7 वर गेल्यावर +7 म्हणजे इथं राहील किती -19 म्हणजे इथं राहील के मॅक्स इज इक्वल टू याला आता सिम्प्लिफाय करू आपण. मग याला सिम्प्लिफाय केल्याच्या नंतर याची व्हॅल्यूज किती जवळपास तर इथं असेल बघा 2.4 into 1.6 into 10 raised to power minus 19 किंवा कॅल्क्युलेशन जरी केलं तर याची व्हॅल्यूज किती येईल मग जवळपास 3.84 म्हणजे मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी दॅट इज के मॅक्स इज इक्वल टू 3.84 into 10 raised to power minus 19 joule. ही असेल याची रिक्वायर्ड व्हॅल्यू. इथपर्यंत लक्षात येत आहे म्हणजे म्हणता येईल की कायनेटिक एनर्जी ज्यावेळेस त्याची इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी किती आहे
तर 1.8 इंटू 10⁻⁵ सेंटीमीटर, त्यावेळेस त्याची मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी किती राहील 3.84 इंटू 10⁻⁻19 जूल. इथपर्यंत लक्षात आलं? तर इथपर्यंत लक्षात आलं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. लिहून झालं असेल तर बघा आता याच्यातलाच दुसरा पार्ट. तर बघा आता दुसऱ्या पार्ट साठी आपल्याला दुसरा पार्ट पाहिजे. तर सेकंड काय दिलंय त्यांनी आपल्याला परत कायनेटिक एनर्जी फाइंड करायची आहे. पण कायनेटिक एनर्जी कशी फाइंड करायची आहे तर यावेळेस त्यांनी काय दिलंय तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. काय म्हटलंय बघा क्वेश्चन कसा, रेडिएशन ऑफ फ्रिक्वेन्सी किती आहे तर 4 इंटू 10⁻15 हर्ट्स ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी आहे तर त्यावेळेस ना तर त्याची कायनेटिक एनर्जी किती राहील तर ती कायनेटिक एनर्जी तुम्हाला फाइंड करायचं आहे. मग यासाठी बघा आता त्यांनी जे दिलंय आपण त्यानुसार लिहून घेऊ. गिवन त्यांनी काय म्हटलंय की आपल्याला कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजे केई इज इक्वल टू आपण काय घेऊ क्वेश्चन मार्क. बघा कायनेटिक एनर्जी केई मॅक्स इज इक्वल टू काय घेऊ आपण क्वेश्चन मार्क आणि त्यांनी फ्रिक्वेन्सी दिली आहे न्यू इज इक्वल टू 4 इंटू 10⁻15 हर्ट्स. आपल्याला केई मॅक्स पाहिजे. मग परत आइन्स्टाईन इक्वेशन कोणतं केई मॅक्स इज इक्वल टू एच इंटू न्यू मायनस न्यू झिरो. यातलं एच माहित आहे न्यू माहित आहे पण न्यू झिरो माहित नाही. मग न्यू झिरोला रिप्लेस करू ऍज न्यू झिरो इज इक्वल टू सी इंटू काय होते लॅम्बडा झिरो. म्हणजे इथं राहील केई मॅक्स इज इक्वल टू एच ची व्हॅल्यूज आहे 6.63 इंटू 10⁻⁻34 इंटू न्यू 4 इंटू 10⁻15 मायनस तर सी आहे दॅट इज 3 इंटू 10⁻8 डिवाइडेड बाय तर लॅम्बडा झिरो न्यू झिरो आहे दॅट इज 2.76 इंटू 10⁻⁻5 सेंटीमीटर म्हणजे -7 राहील ना. -5 आणि -2 टोटल किती होऊन जाईल -7. आता -7 वर गेल्यावर काय येईल +7 म्हणजे इथं राहील 6.63 इंटू 10⁻⁻34 इंटू 4 इंटू 10⁻15 मायनस तर इथं 3 डिवायडेड बाय 2.76 आपण आहे तसंच घेतलं इंटू 10⁻⁻7 वर गेल्यावर काय होईल +7. मग 8 आणि +7 किती झालं +15. आता या 3 ला डिवाइड करा. कितीने डिवाइड कराल तर 2.76 म्हणजे 6.63 इंटू 10⁻⁻34 इंटू या ब्रॅकेट मध्ये आहे 4 इंटू 10⁻15 मायनस 3 डिवाइडेड बाय 2.76. याचा आन्सर येईल जवळपास 1.08 इंटू 10⁻15. सिम्प्लिफाय कर इथून 10⁻15 कॉमन काढा. 6.63 इंटू 10⁻34 इंटू 10⁻15 इंटू 1 मधून तुम्ही आता हे 0.08 सबट्रॅक्ट करा. सॉरी 4 मायनस 1.08
सबट्रॅक्ट केल्यावर राहील काय 2.92. आता या 2.92 ला कितीने मल्टिप्लाय कराल 6.63. तर बघा आपण ऍक्च्युअली काय करूया नंबर कलेक्ट करून घेऊ. 6.63 into 2.92 into 10 raised to power minus 34 plus 50 that is minus 9. आता या 2.92 ने 6.63 ला मल्टिप्लाय करा किती येईल. तर बघा याला सिम्प्लिफाय करू आपण. 6.63 into 2.92 2 3 सा 6 6 2 सा 12 1 कॅरी झाला 6 2 सा 12 plus 1 that is 30 9 3 सा 27 2 कॅरी झाला 9 6 सा 54 plus 2 56 5 कॅरी झाला 9 6 सा 54 plus 5 that is 59. आता इथं राहील मग 6 2 3 1 that is 6 9 6 plus 6 12 12 plus 3 that is 15 1 carry झाला then 13 1 carry झाला 9 1 एकूण 4 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट म्हणजे जवळपास आन्सर येईल 19.3596 into 10 raised to power minus 19 joule. की maximum kinetic energy of ejected electron. तर ejected electron ची maximum kinetic energy किती राहील 19.3596 into 10 raised to power minus 19 joule. इथपर्यंत लक्षात येत आहे. तर ही राहील त्याची तिसरी व्हॅल्यू म्हणजे मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी कधी वेन तर इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी आहे ना किती असेल तर 4 into 10 raised to power 15 हर्ट्स म्हणता येईल. इथपर्यंत लक्षात आलं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. झालं असेल लिहून तर वाचलेला पार्ट मग आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये डिस्कस करू. थँक्यू.